फुलसुंदर मळा येथे नक्षत्र प्राणायाम परिवार आणि भगवान फुलसुंदर मित्रमंडळ यांच्या वतीने जागतिक योग दिनानिमित्त मोफत योग आणि आरोग्य साधना सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। या प्रसंगी माजी महापौर भगवान फुलसुंदर, योगतज्ञ राहुल ठोकळ, कर्नल सोमेश्वर गायकवाड, अभय कटारिया, ज्ञानेश्वर काळे, विकास गिरी, रामकृष्ण आव्हाड, शिवाजी मुळे आदी उपस्थित होते। योगा केल्याने शरीर तंदुरुस्त राहतेच, परंतु मनावरही चांगले संस्कार होऊन मन प्रसन्न होते, असे यावेळी बोलताना भगवान फुलसुंदर म्हणाले। तसेच नगर शहर निरोगी राहावे यासाठी योग प्राणायामशिवाय पर्याय नसल्याचेही त्यांनी नमूद केले। या सप्ताहाअंतर्गत दररोज सकाळी 6 ते 7 या वेळेत योग प्राणायाम तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे। यामध्ये किसन सेवा समितीचे उदय वाणे, युवा भारतचे अतुल आर्य, पतंजली योग समितीचे बाळासाहेब निमसे, मनशक्तीचे विशाल ठोकळ, योग शिक्षक प्रकाश इवळे, मधुकर निकम हे धडे देणार आहेत। तसेच 7 ते 8 या वेळेत विविध तज्ज्ञांचे आरोग्यविषयी मार्गदर्शन होणार आहे। यामध्ये हृदयरोगाबाबत डॉक्टर अनिकेत कटारिया, आहार आणि पंचभौतिक उपचार यावर डॉक्टर हेमा सेलोत, कॅन्सर प्रतिबंधक उपाय यावर डॉक्टर सतीश सोनवणे, आनंदी जीवनाची गुरुकिल्ली यावर डॉक्टर सुधा कांक्रिया आदी मार्गदर्शन करणार आहेत। तरी या आरोग्यदायी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन अभय कटारिया यांनी केले। शुगर होणं हे बेसिकली घरातल्या वृद्ध माणसाला असायचं, जो 70-75च्या पुढे आहे त्या व्यक्तीला बीपीचा त्रास असेल, शुगरचा त्रास असेल। आता जसं जसं काळ बदलत गेला, जसं जसं आपण प्रगती करत गेलो, तसे जशी आपली सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे आपले जे कष्ट कमी होत गेले आणि तसं तसं ह्या ज्या गोष्टी आहे, डायबिटीज असेल, ब्लड प्रेशर असेल किंवा मग कोलेस्ट्रॉल वाढणं म्हणजे हायपर कोलेस्ट्रॉल असेल, तर ह्या गोष्टी कमी वयात येण्यास सुरुवात झाली। आणि रिसेंटली मे बी तुम्ही न्यूजमध्ये ऐकलं असेल की आता इंडिया, भारत ही डायबिटीजची कॅपिटल बनते। ठीक आहे, डायबिटीजची कॅपिटल म्हणजे काय? ठीक आहे, डायबिटीजची तर आपल्या देशामध्ये डायबिटीजचे खूप रुग्ण वाढत आहेत। ठीक आहे, तर ते का वाढत आहेत? एक तर लाईफस्टाईल चेंजेस, दुसरी गोष्ट आपला जो आहार होता, जो आपण आधी जो आहार घ्यायचो नॅचरल पद्धतीचा, जास्तीत जास्त म्हणजे एक नॅचरल आहार होता, तर आता फास्ट फूडचा जमाना आहे। ठीक आहे, तर माणसाचं फास्ट फूड घेण्याचं प्रमाण वाढलेलं आहे। तर आपली आहार आणि शारीरिक कष्ट या गोष्टींमध्ये बदल झाल्यामुळं ह्या डिसीज जे आहेत, हे आजार जे आहेत, हे अर्ली एज मध्ये सुरू झाले। आता तुम्ही बघत असाल की 30-40 वर्षाच्या व्यक्तीला सुद्धा ब्लड प्रेशरचा त्रास असू शकतो। ठीक आहे, 30-40 वर्षाच्या व्यक्तीला सुद्धा डायबिटीज असू शकतो। रिसेंटली दिल्लीमध्ये एक स्क्रीनिंग केलं गेलं, एक सर्वे केला गेला, त्याच्यामध्ये बरेच यंग डायबिटीज सापडले। यंग डायबिटीज म्हणजे जे स्टुडंट होते कॉलेजला जाणारे, तर ते ओबेसिटी डायबिटीज म्हणजे एक तर त्यांचं वजन वाढलेलं, स्थूलपणा आलेला आणि त्यांना शुगरचा त्रास। तर हे एवढ्या अर्ली एज मध्ये येणं ही खूप मोठी धोक्याची रिस्क आहे। आता का धोक्याची रिस्क आहे किंवा या गोष्टींना आपण का महत्त्व दिलं गेलं पाहिजे? तर जसं योग गुरुने आता तुम्हाला सांगितलं की शरीरासाठी 1 तास देणं गरजेचं आहे। ठीक आहे, तर शरीरासाठी 1 तास देणं खूप गरजेचं आहे आणि आपल्याला हे आजार होऊच नये हा ॲज ए आर्मी कर्नल म्हणून माझा एक हे असतो, पण असतो। पेशंटला आजार झाल्यानंतर ट्रीट करणं माझं कामच आहे, पण तो आजार तुम्हाला होऊ नये याकरता तुम्ही तुमचा 1 दिवसातला 1 तास स्वतः करता दिला पाहिजे। मग त्या 1 तासात तुम्ही योग करू शकता, वॉकिंग करू शकता, तुम्हाला जो म्हणजे कुठलाही व्यायामाचा प्रकार, एखादा स्विमिंगचे जर हे असेल तर ते स्विमिंग करू शकता, एखादा जर मुलं असतील यंग मुलं ते कुठलाही गेम खेळू शकता। तर पूर्वी जे एक मैदानी खेळ जे होते तर त्याचंही प्रमाण आजकाल मोबाईल आल्यामुळं कमी झालेलं आहे। ठीक आहे, तुम्ही बघितलं असेल की स्टुडंट जे आहे किंवा जे आपले जे मुलं आहेत, तर ते ग्राउंडवर, मला नाही वाटत की दररोज कुणी पॅरेंट्स बी आपल्या मुलाला कंपल्सरी करतंय की बाबा तू ग्राउंडवर जा 1 तास खेळ। ठीक आहे, आणि तशा ज्या सुविधा होत्या तर त्याही मला वाटतं कमी झाल्या, तेवढे मैदानही नाही राहिले, परंतु जे अवेलेबल आहेत, ज्या गोष्टी आपण करू शकतो तर ते आपण ॲटलिस्ट 1 तास आपल्या शरीरासाठी दिला पाहिजे। त्याच्यानंतर आता आपण मेन मुद्द्याकडे परत येऊया, डायबिटीज, हायपरटेन्शन आणि कोलेस्ट्रॉल। ठीक आहे, तर या ज्या गोष्टी आहेत, मेजॉरिटी जंक जुन्या काळामध्ये आपले जे देश होते, जे आपले डेव्हलपिंग कंट्री म्हणतो आपण, डेव्हलप्ड कंट्री नाही आहोत, आपण डेव्हलपिंग कंट्री आहोत। डेव्हलपिंग म्हणजे आपली प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे, आपण त्या लेवलला पोहोचलो नाही। तर डेव्हलपिंग कंट्री ज्यावेळेस डेव्हलप्ड नेशनकडे जात असतो त्यावेळेस त्याच्या हेल्थ स्ट्रक्चरमध्ये बरेच बदल होत राहतात।
आता जुन्या काळात मे बी तुम्ही ऐका असेल प्लेगची साथ येत होती, कॉलरची साथ यायची, ते इन्फेक्टिव्ह डिसऑर्डर होते. कोणते डिसऑर्डर होते? इन्फेक्टिव्ह म्हणजे इन्फेक्शन, पुअर सॅनिटेशन. म्हणजे पुअर सॅनिटेशन म्हणजे जे आपण म्हणतो की गर्दी, पिण्याचं पाणी स्वच्छ नसणं, बऱ्याच गोष्टी. ओव्हर द पिरियड या काळात आपण ह्या गोष्टींमध्ये प्रगती केली आणि जे इन्फेक्शनचे डिसऑर्डर होते तर ते कमी होत गेले आणि आपली लाईफस्टाईल चेंज झाल्यामुळे आपल्याला आता नवीन आहे डायबिटीज, हायपरटेन्शन या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. आता याला का महत्व द्यायचं? कारण आपण जे म्हणतो डायचा एक रिस्पॉन्स असतो किंवा त्या व्यक्तीचा रिस्पॉन्स असतो की सर मला काही त्रास नाहीये, सर मला काही त्रास नाही, माझा बीपी एवढाच असतो किंवा माझी शुगर एवढीच असते. तर तुमचा बीपी किती असायला पाहिजे किंवा शुगर किती असायला पाहिजे हे जे आहे हे WHO नी ठरवून दिलेलं आहे. ठीक आहे, त्या वयानुसार त्या आजारानुसार आपला झालं. ठीक आहे, एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीला ज्यावेळेस त्रास होतो किंवा काय तर आपण म्हणतो अरे अचानक झालं. ठीक आहे, तर हे अचानक कसं अचानक नाहीये किंवा आपण जसं आता 1:8 रूल आहे. ठीक आहे, जसं हायपरटेन्शन ब्लड प्रेशरचा रूल आहे 1:8. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये असं असतं की अर्ध्या लोकांना माहीतच नाही की त्यांना ब्लड प्रेशरचा 7 जे आहेत तर त्यांना माहिती आहे त्यांना त्रास आहे, ट्रीटमेंट चालू आहे, पण त्यांची ट्रीटमेंट ॲडिक्वेट नसते. ठीक आहे, टार्गेट ऑर्गन डॅमेज म्हणजे आपले ब्लड प्रेशर आहे तो शुगर. ठीक आहे, तर शुगर आहे तर याच्यामुळे काय होऊ शकतं की आपले टार्गेट ऑर्गन डॅमेज. टार्गेट ऑर्गन कोणकोणते आहे? मेंदू, हृदय आणि किडनी. ठीक आहे, तर मेंदू, हृदय, किडनी. जर तुमचा बीपी शुगर कंट्रोल नसेल तर तुम्हाला यांच्याशी संबंधित आजार होणार. दुसरा हार्ट अटॅकचा झटका येऊ शकतो किंवा मग किडनी फेल होते. पण ते कसं आहे की या गोष्टी प्रत्येकात होतील असं नाही, परंतु याचे काही पर्सेंटेज असतं की समजा 100 लोक आहेत आणि 100 लोकांनी जर ट्रीटमेंट घेतलीच नाही तर डेफिनेटली काही पर्सेंटमध्ये हे त्रास होऊ शकतात. ठीक आहे, घराघरात डायबिटीसचे पेशंट असतात, डिसीजचा झटका येऊ शकतो, हार्ट अटॅक येऊ शकतो किंवा किडनी फेल होऊ शकते. आता डायलिसिसचे पेशंट जे असतात, ठीक आहे, मेजॉरिटी डायलिसिसचं कारण काय आहे की तो पेशंट जो आहे त्याला एक तर डायबिटीज होता, बीपीचा त्रास होता आणि ॲडिक्वेट ट्रीटमेंट घेतली गेली नव्हती. आता हे मी कसं सांगतो किंवा जे माझा अनुभव आहे वाटतो, पण ज्यावेळेस ट्रीटमेंट घ्यायची वेळ येते त्यावेळेस मॉडर्न मेडिसिनकडे लोक थोडंसं दुर्लक्ष करतात. मॉडर्न मेडिसिन ही जी पद्धती आहे तर ही वर्ल्ड ओव्हर ऍक्सेप्टेड आहे. ठीक आहे, आणि आपण जर आपल्याला गरज असेल तर डेफिनेटली त्या गोष्टींसाठी ट्रीटमेंट घेतली गेली पाहिजे. तर आता हे जे मेजॉरिटी समजा डायलिसिसचा वॉर्ड आहे तिथं जे पेशंट नाही, मग हे अचानक झालं का? नाही, हे अचानक होत नाही. ठीक आहे, इथं कोणी आहे का डायबिटीज हायपरटेन्शन पेशंट? हात वर कर असेल तर ठेवून आपली शुगर, आपला बीपी कसा कंट्रोलमध्ये ठेवला गेला पाहिजे तर याच्यावर आपण एक लक्ष केंद्रित करू शकतो. तर आता शुगर किंवा हायपरटेन्शन हळूहळू जशी आपली उदाई असते, दिमक किंवा उदाई म्हणतो आपण. ठीक आहे, दरवाजा असतो, त्याला उदाई लागल्यानंतर आपल्याला बाहेरून पूर्ण फर्निचर किंवा तो दरवाजा एक व्यवस्थित वाटतो. ठीक आहे, परंतु हे काय करत असतं? हळूहळू डॅमेज करत असतं. ठीक आहे, डायबिटीजमुळं जर तुमची शुगर कंट्रोल नसेल तर किडनीचं डॅमेज किती होऊ शकतं? 1 ते 10 असेल तर एक 10-20 वर्षामध्ये तुमचं ते डॅमेज ॲडिक्वेट होतं. आणि एखाद्याला जर 40व्या वर्षी बीपीचा त्रास सुरू झाला तर त्याला डेफिनेटली जर त्याने बीपी शुगर त्याचा कंट्रोल नाही केला तर 55-60व्या वर्षी त्याची किडनी वगैरे ॲडिक्वेट डॅमेज होते. म्हणजे ते अचानक झालं का? नाही, अचानक नाही झालं, तुम्हाला तो बराच अवधी मिळाला, तुम्हाला तो आजार आहे का नाही. ठीक आहे, सगळ्यात महत्वाचं काय आहे, तुम्हाला तो आजार आहे का नाही. आता एखाद्याला ब्लड प्रेशरचा घ्या, तर ज्यावेळेस पेशंट येतो ब्लड प्रेशरचा, ज्यावेळेस आपण सडनली रँडमली कॅम्पमध्ये बीपी चेक करतो. ठीक आहे, तर कुणी घाईमध्ये असतं, कुणी डोक्यात घरचे विचार असतात. एक बेस्ट मेथड असते की त्या व्यक्तीला जर काही त्रास नसेल आणि त्याचा बीपी जर वाढलेला असेल, मी काय सांगतो ध्यानात घ्या, त्या व्यक्तीला जर काही त्रास नसेल आणि त्याचा बीपी जर वाढलेला असेल तर त्याला आम्ही सांगतो की बाबा 3 दिवस सकाळ संध्याकाळ सेम टाइमला सेम जागी तो बीपी तू मॉनिटर कर. ठीक आहे, बरेच पेशंट किंवा काही प्रमाणात कधी कधी हॉस्पिटलमध्ये तसं न होतं त्याला एक हायपरटेन्शनच्या मेडिसिनवर टाकून दिलं जातं. ठीक आहे, ॲज ए आर्मी पर्सनल आमचा उद्देश असतो की लोकांनी कमीत कमी मेडिसिन खावं आणि निरोगी राहावं. कारण आर्मीमध्ये फिटनेसचं महत्व तुम्हाला माहिती आहे. आर्मी जर फिट असेल, ज्या देशाची आर्मी फिट असते त्या देशाची सिक्युरिटी जी आहे ती खूप उच्च दर्जाची असते. तर तीच गोष्ट तुम्हालाही लागू होते की जर गरज असेल तर आता ज्यावेळेस असं आम्ही सांगतो की बीपी तो मॉनिटर करा, बीपीच्या अनेक रिडिंग घेतल्या जातात आणि त्या रिडिंग घेतल्यानंतर त्याचा दिवसभरात बीपी किती होता, रात्री किती होता, झोपेत किती होता, त्या सगळ्या रिडिंगचं एक ॲव्हरेज मिळून शेवटी ठरवलं जातं की त्याला ब्लड प्रेशर आहे. ठीक आहे, परंतु आता सिव्हिलमध्ये किंवा आपली जी लाईफस्टाईल आहे किंवा आपली जी कामाची पद्धत आहे किंवा आपण वेगवेगळ्या ठिकाणी काम करतो, 3 दिवस मोजला गेला पाहिजे. 3 दिवस कसा मोजायचा ते आपल्याला समजलं पाहिजे. ठीक आहे, ज्यावेळेस बीपी आपण मोजतो, मी सांगितलं सेम प्लेस, ठीक आहे, त्याच जागी तो मोजला गेला पाहिजे शक्यतो. त्यानंतर बीपी चेक करायच्या आधी ज्यावेळेस तुम्ही डॉक्टरकडे जाता किंवा ज्या पॅरामेडिकल स्टाफकडे जाता
तर कमीत कमी अर्धा ते ह्या गोष्टी म्हणजे 1 तास आधी तर न करताच तिथं बीपी चेक करायला गेलं पाहिजे. ज्यावेळेस आपण बीपी चेक करायला जातो त्यावेळेस आपल्या जसे माझे लेग क्रॉस आहे, तुमचे लेग सरळ पाहिजे, बॅक सपोर्ट पाहिजे आणि बीपी ऑपरेटर जे असतं आपलं ते हृदयाच्या लेवलला पाहिजे. तर एवढ्या करेक्ट पद्धतीने मला नाही वाटत की ज्यावेळेस तुम्ही हॉस्पिटल जाता तो पॅरामेडिकल स्टाफ बी तेवढा ट्रेन असतो किंवा तुम्हाला या गोष्टी माहीत असतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही 3 दिवस बीपी मोजता, ठीक आहे, त्यानंतर तुमचं डायग्नोसिस केलं जातं खरोखर तुम्हाला हायपरटेन्शनचा त्रास आहे का. आता ज्यावेळेस डायग्नोसिस होतं की नाही मला बीपीचा आजार आहे सांगितलं, ठीक आहे, ते 1 तासामध्ये आपण काहीतरी एक ऍक्टिव्हिटी, ठीक आहे, कुठली एक एक्सरसाइजची ऍक्टिव्हिटी करतो का, ठीक आहे, तर ती ऍक्टिव्हिटी तुमचं खानापिणं तो बॉर्डरलाईन हायपरटेन्शन म्हणतात. ठीक आहे, बॉर्डरलाईन हायपरटेन्शन. बरेच व्यक्ती जे क्लेम करतात ना आम्ही बिना गोळ्या औषधाचा बीपी ठीक करतो किंवा काय, तर त्या स्टेजचा बीपी डेफिनेटली तुमची लाईफस्टाईल चेंज होऊन ठीक होऊ शकतो. कोणत्या स्टेजचा? फर्स्ट स्टेज. ठीक आहे, फर्स्ट स्टेज म्हणजे किती आहे? 4 ते 6 4 ते 8 मिलिनेटली तुमची लाईफस्टाईल मॉडिफिकेशन होऊन तुम्हाला बिना गोळ्या औषधाचा ठीक होऊ शकतो. आता तो कसा ठीक होऊ शकतो? 2 गोष्टी. ठीक आहे, एक तुमचं झालं एक्सरसाइज. ठीक आहे, आठवड्यातून तुम्ही कमीत कमी 45 मिनिटं 5 ते 6 दिवस या आपल्या शरीरासाठी दिलेच पाहिजे. त्यात आठवड्यातून कंटिन्यू असतं सेडेंटरी लाईफस्टाईल असतं, एक बसल्या जागी काम असतं. डॉक्टर घ्या किंवा एखादा कम्प्युटरवर काम करणारा घ्या, बँकेतील अधिकारी घ्या किंवा मग एखादा मॅनेजर एका जागेवर बसणारा व्यक्ती घ्या. ठीक आहे, तर बऱ्याच व्यक्तींचं काम काय असतं? एका जागी असतं, सेडेंटरी लाईफस्टाईल आपण ज्याला म्हणतो. ठीक आहे, तर सेडेंटरी लाईफस्टाईल तेवढीच. तर 20-20. ठीक आहे, 20 मिनिट जर तुम्ही एका जागी बसेल असाल तर 20 सेकंदाचा एक ब्रेक घ्यावा. ठीक आहे, थोडेसे हातपाय स्ट्रेच करावे, थोडं त्या जागेवरून उठावं. ठीक आहे, तर ऍटलीस्ट 20 मिनिटात नाही होत तर 30 मिनिटात तरी करावं, पण ऍटलीस्ट तो एक रूल म्हणतो आपण 20-20. तर एका जागी आपण कंटिन्युअस खूप जास्त वेळ बसू नये. मध्ये थोडंसं उठून थोडंसं हातपाय स्ट्रेच केले किंवा थोडंसं फिरून आले किंवा एखादं छोटं मोठं काम असेल तर ते थोडंसं केलं, जागेवरून उठले आणि थोडेसे हातपाय जरी स्ट्रेच केले तरी ते पण एक थोडंसं इफेक्टिव्ह आहे. तर ही झाली सेडेंटरी लाईफस्टाईलला तुम्ही कसं हे करू शकता. आता वॉकिंग हा सगळ्यात सोपा, इफेक्टिव्ह आणि चांगला व्यायाम प्रकार आहे, ज्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस व्यक्ती विचारते सर मला साईड इफेक्ट होतील का, मी कोणता व्यायाम करू. तर पण वॉकिंग कशी करावी माणसाने? तर वॉकिंग जे आम्ही सांगतो ब्रिस्क वॉकिंग. ठीक आहे, ब्रिस्क वॉकिंग म्हणजे काय की चालताना तुम्हाला दम लागला पाहिजे, घाम आला पाहिजे. ठीक आहे, तुम्ही चालताना तुमचा स्पीड एवढा पाहिजे की तुम्हाला दम लागला पाहिजे, आपला श्वास फुलला पाहिजे, आपल्याला घाम आला पाहिजे. ठीक आहे, तशी वॉकिंग. नाहीतर आपण गेलो 1 तास कुठतरी फिरून आलो, हळूहळू मध्येच एक दूध पॅकेट विकत घेतलं, त्यानंतर गप्पा मारल्या, चहा घेतला, आलो. ठीक आहे, ती वॉकिंगचा फायदाच नाहीये, ते न केलेलंच चांगलं. ठीक आहे, तर तुमची ब्रिस्क वॉकिंग. ठीक आहे, तर ब्रिस्क वॉकिंग ही खूप महत्वाची आहे. किंवा तुम्ही बाकी योग करू शकता. ठीक आहे, योगाचा दुसरा एक फायदा असा होतो की आपण मेंटल रिलॅक्सेशन जे म्हणतो. ठीक आहे, कारण स्ट्रेस हा एक खूप मोठा फॅक्टर तुमच्या हायपरटेन्शन, डायबिटीज किंवा हार्ट अटॅक, तर ह्या गोष्टी ज्या नवीन जे लाईफस्टाईल डिसऑर्डर आहेत त्याच्यामध्ये स्ट्रेस हा एक फॅक्टर खूप महत्वाचा आहे. तर त्याच्यामध्ये एक आपली विचार करण्याची पद्धती आपल्याला म्हणजे आपल्या ज्या अपेक्षा असतात किंवा आपली जी विचार करण्याची पद्धती आहे तर त्याच्यात आपल्याला सुधारणा करणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, ही गोष्ट योगामुळे सहज शक्य होते. तर आम्ही कुठली गोष्ट आता मी जे बोलतो तर ते एक रँडमाइज कंट्रोल ट्रायल. ठीक आहे, खरोखर या गोष्टी तशा आहेत का, त्याच्या ज्या स्टडी केल्या जातात त्या स्टडीच्या अभ्यासाच्या आधारे मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, तर योगामुळे डेफिनेटली एक तुम्हाला मेंटल रिलॅक्सेशन, तुमचं स्ट्रेस लेवल जे आहे ती कमी होते आणि आपोआप स्ट्रेस लेवल कमी झाले की तुमचं ह्या कंडिशनला डायबिटीज, हायपरटेन्शन, हार्ट अटॅक ह्या गोष्टींना तुम्ही प्रोन होण्याचं म्हणजे तुम्हाला ते होण्याचे चान्सेस कमी होतात. ठीक आहे, तर हे झालं तुमचं एक लाईफस्टाईल. आता दुसरी गोष्ट डाएटवर येऊ. ठीक आहे, सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आता दुसरा डाएटमध्ये आपला इंडियन डाएट. ठीक आहे, तर इंडियन डाएट जो आहे आपला भारतीय आहार जो आहे तर त्याच्यामध्ये बरेच हे आहे काय म्हणतो व्हेरिएशन आहे, वैविध्यता आहे. आपण नॉर्थ साईडला गेलो तिकडे आहार वेगळा आहे, साऊथ कडे गेलो वेगळा आहे, महाराष्ट्रीयन लोकांचा वेगळा आहे. ठीक आहे, आणि तो आहार जो आहे तो त्या वातावरणानुसार आहे. ठीक आहे, तर शक्यतो आपला जो पारंपरिक आहार आहे तो आपण जास्तीत जास्त घ्यावा, जे फास्ट फूड जे प्रमाण आहे ते कमी करावं. आणि हायपरटेन्शन साठी एक महत्वाची गोष्ट की ज्यावेळेस ब्लड प्रेशरचा माणसाला म्हणजे डिटेक्ट होतो त्यावेळेस मी सांगितलं की तुम्हाला फर्स्ट स्टेज हायपरटेन्शन असेल तर ते लाईफस्टाईल आणि खानापिणं या 2 गोष्टींमुळे ते बिना औषधाचं आपण त्याला एक नॉर्मल लेवलला आणू शकतो. आता खाण्यापिण्यामध्ये जे सगळ्यात महत्वाचं आहे आपला भारतीय डाएट जो आहे तर भारतीय डाएटमध्ये आपलं मिठाचं प्रमाण खूप जास्त आहे. आपल्या शरीराला मिठाची गरज किती असते? 5 ग्राम मीठ. आपण जे मीठ खातो 5 ग्राम मीठ. ठीक आहे, एका व्यक्तीसाठी पूर्ण 24 तासामध्ये 5 ग्रॅम मीठ. आणि जर आमच्या डॉक्टरी भाषेत सांगायचं गेलं तर 2 ग्राम सोडियम.
ते सोडियमचं तुमच्याशी तेवढं रिलेटेड नाही. तुम्ही एक आपण जे मीठ आणतो ते एका व्यक्तीला दिवसभरात 5 ग्राम मीठ सफिशियंट आहे. पण आपण जो स्टडी करतो किंवा बाकी ज्या गोष्टी आपण घराघरात जो सर्वे करतो त्याच्यामध्ये एक गोष्ट आढळली की आपण 10 ते 12 ग्राम मीठ पर व्यक्ती भारतामध्ये घेतलं जातं. म्हणजे आपण दुपटीपेक्षाही जास्त 2.5 पट म्हणजे 250% दुप्पट 2.5 पट म्हणजे 250% मिठाचं प्रमाण आपलं जास्त आहे. आपल्या शरीराला त्याची गरज आहे का? नाही. ठीक आहे, आपल्या शरीराला मीठ लागतंय 5 ग्राम. ठीक आहे, आणि मीठ हा शरीरासाठी खूप महत्वाचा घटक आहे, परंतु तो त्या क्वांटिटीमध्ये. तर 5 ग्राम मीठ एका व्यक्तीसाठी 24 तासात हे असतं. तर ज्यावेळेस तुम्हाला असं हायपरटेन्शन डिटेक्ट होतं, मेजॉरिटी लोक डॉक्टरकडे गेले असतील, डॉक्टरने त्यांना सांगितलं असेल की मीठ कमी खा. ठीक आहे, आता बऱ्याच भगिनीवर काही आलेला आहे, लेडीज आहे तिथं सगळ्या. तर ज्यावेळेस डॉक्टरने सांगितलं तुम्हाला की मीठ कमी खा, मला नाही वाटत की दर महिन्याला तुमच्या घरात जर 2 पॅकेट येत असतील तर नंतर 1 पॅकेट झालं असं होतं का? नाही, ते 2 जे आहेत 2च चालू आहे. ठीक आहे, मीठ कमी कुठं झालं तुमचं? ठीक आहे, मीठ खायचं कमी झालं का? नाही. ठीक आहे, तर मीठ कमी खा याचा अर्थ तुमच्या घरात समजा मी सांगितलं 10 ते 12 ग्राम आपलं पर डे पर व्यक्ती आपलं कन्झम्पशन आहे, तर त्याची गरज आपल्याला 5 आहे. ठीक आहे, तर आपण जे महिन्याला आपल्या घरामध्ये राशनमध्ये आपण मीठ विकत घेतो तर त्याचं प्रमाण डेफिनेटली कमी झालं तरच तर ते मीठ आहारात कमी झालं ना. तुमच्या घरात आधी 2 किलो येत होतं, आताही 2 किलो येतं, याचा अर्थ कमी कुठं झालं? ठीक आहे, कमी नाही झालं. तर आपण त्या गोष्टी अनावधानाने फॉलो करत नाही. ठीक आहे, तर ह्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे, तर तुमचं जे आहे म्हणजे बिना मेडिसिनचं आपण जे म्हणतो की ग्रेड 1 हायपरटेन्शन वगैरे हे ठीक होऊ शकतं. ठीक आहे, आणि हे मीठ किंवा हे प्रमाण हे कसं करायचं? तर मेजॉरिटी केसेसमध्ये जे आहे की खाणं जे आपल्या घरातच आपल्याच किचनमध्ये बनतं. ठीक आहे, अजून आपल्याकडे ती फॉरेनची टेंडन्सी नाही की पूर्ण दररोज आपण बाहेर खातो. तर सरळ सरळ आता घरामध्ये जर 3 व्यक्ती असतील, लेडीजी स्वयंपाक बनवते, तिने आपला एक 5 ग्रामचा चम्मच असतो. 3 व्यक्ती असतील तर सकाळी सकाळी 5 3 लोकांचा 15 ग्राम मीठ एक साईडला काढून घेतलं, बरणी साईडला ठेवली, त्या 15 ग्राम मध्येच ब्रेकफास्ट लंच डिनर गोष्टी बनल्या, तर आपोआप ते प्रमाण जे आहे ते योग्य रीतीने हे होईल. आणि तुमचं जे म्हणजे आपण जे म्हणतो की सॉल्ट कंट्रोल. ठीक आहे, तर सॉल्ट कंट्रोल जे आहे ते ॲडिक्वेट होईल. ठीक आहे, तर ही अशी मेथड वापरण्यासाठी म्हणजे मला नाही वाटत की तुम्हाला एवढं डिटेलमध्ये कोणी सांगितलं असेल, आणि डिटेलमध्ये मी सांगतोय पण फॉलो करणं हे तुमचं काम आहे. तर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आपल्या फर्स्ट लेवलच्या बीपीसाठी. ठीक आहे, आता बऱ्याच वेळा लोकांचं असतं की सर एक्सरसाइजला वेळ भेटत नाही किंवा आपला जो फॉलोअप असतो डॉक्टरकडे फॉलोअप असतो, तर त्यासाठी आपण मला नाही वाटत की खूप लोक एक रेग्युलर फॉलोअप करतात. ठीक आहे, तर तो रेग्युलर फॉलोअप खूप गरजेचा असतो. ठीक आहे, कारण आपलं शरीर जे आहे हे खूप अमूल्य आहे. ठीक आहे, याची किंमतच होऊ शकत नाही. शरीर जे आहे हे अमूल्य आहे. एखादा आपली 5-25 लाखाची गाडी असेल तरी तिला काही झालं नाही तर वर्षाला तो डेफिनेटली एकदा सर्व्हिसिंग सेंटरला घेऊन जातो. ठीक आहे, जातात ना घेऊन. आपली गाडी एखादी 4 व्हीलर असेल आणि 25-30 लाखाची असेल, ठीक आहे, तरी तो वर्षातून एकदा सर्व्हिस सेंटरला घेऊन जातो. तसं आपलं शरीराची तर किंमतच नाही, अमूल्य आहे. तर एक बेसिक, ठीक आहे, जो व्यक्ती आजारी नाही, ज्याला कुठला त्रास नाही, त्याने वर्षातून ऍटलिस्ट एकदा आपला बीपी, आपली शुगर, आपल्या बेसिक जे ट्रीटमेंट प्रोटोकॉल आहे, ठीक आहे, एक फॉलोअप प्रोटोकॉल ज्याला म्हणतो, आजारी नसेल तरी वर्षातून एकदा चेक करून घ्यावा. आता जो व्यक्ती ऑलरेडी बीपी शुगर किंवा बाकी दुसऱ्या आजारापासून त्रस्त आहे त्याने त्याचा मंथली फॉलोअप एक रेग्युलर ठेवावा. ठीक आहे, हे करणं का गरजेचं असतं की मी मगाशी तुम्हाला सांगितलं की आपली जी हळूहळू जे डॅमेज आहे, ठीक आहे, ह्या जे बीपी शुगर आहे हे हळूहळू जे आपल्या शरीराला डॅमेज करतं हे आपल्याला कळतं. बाबा आपल्याला खरोखर तो त्रास कधीपासून आहे. आता बऱ्याच वेळा ज्यावेळेस शुगरचा पेशंट माझ्याकडे येतो त्यावेळेस तो काय म्हणतो, सर बरेच वर्ष झाले मी कधी केलीच नव्हती चेक. आता तो जर 45व्या वर्षाचा माणूस असेल आणि त्याने कधी चेकच नाही केली तर त्याला ती शुगर 35व्या वर्षीपासून आहे, 38व्या आहे कसं कळणार? आणि ऑलरेडी 35व्या वर्षीपासून असेल तर 10 वर्ष झालेले म्हणजे त्याने बराच अर्ध डॅमेज तर करून टाकलेले. ठीक आहे, तर त्यासाठी ऍटलीस्ट वर्षातून एकदा जर केलं तर तुम्ही कॉन्फिडंटली सांगू शकता की सर मागच्या वर्षी मी केली होती, माझे त्यावेळेस रीडिंग नॉर्मल होते, आणि मग आमच्या ध्यान देतं की बाबा हे एवढ्या एका वर्षातला आहे किंवा हे एवढ्या वर्ष 6 महिन्यातला तुम्हाला तो आजार डेव्हलप झालेला आहे. ठीक आहे, तर हे झालं सगळं प्रायमरी हायपरटेन्शनच्या फर्स्ट लेवलचं. आता सेकंड लेवल, ठीक आहे, तर समजा आमचा हाच उद्देश असतो की तुम्ही मेडिसिन खाऊ नये, तुम्ही तुमची लाईफस्टाईल सुधारून किंवा तुमचा डाएट सुधारून तुमच्या या गोष्टी कंट्रोल कराव्यात. हे सगळं करून ज्यावेळेस तुम्ही मीठही कमी प्रमाणात खाताय, फास्ट फूड कमी खातायत, शरीरासाठी 1 तास देताय, ठीक आहे, हे सगळं केल्यानंतर ज्यावेळेस तुमचा बीपी वाढला असतो, ज्यावेळेस तुमची शुगर वाढलेली असते, त्यावेळेस मात्र डेफिनेटली तुम्हाला ट्रीटमेंटवर राहणं गरजेचं आहे. का गरजेचं आहे तेच मी तुम्हाला सांगितलं की तुमचं जे आहे डॅमेज होऊ नये हळूहळू म्हणून तुम्हाला ट्रीटमेंटवर राहणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांच्या म्हणजे डोक्यात वेगवेगळे विचार येतात किंवा आपण युट्यूबवर बघतो किंवा कोणतरी फेसबुकला काय आहे की आजकाल फेसबुक डॉक्टर पण बरेच झालेले आहे. ठीक आहे, एक तुम्हाला असे अनवॉन्टेड मेसेज येतात की बाबा
गोळ्या खाऊ नका, त्याने किडन्या खराब होतात किंवा त्याने तुमचं लिव्हर खराब होतं, ठीक आहे. तर असं काय नसतं. तुम्ही ज्यावेळेस एखाद्या योग्य डॉक्टरकडे जातात तर तो योग्य डॉक्टर सगळ्यात पहिले तुम्हाला लाईफस्टाईल मॉडिफिकेशन सांगतो, जर गरज असेल तर मेडिसिन देतो. मेडिसिन देण्यापूर्वी तो काही टेस्ट करत असतो, ठीक आहे. तर त्यामध्ये तुमचं त्यावेळेसच तुमचं किडनी, लिव्हर किंवा बाकी गोष्टी जे आहे तर त्याचं फंक्शनल स्टॅटस काय आहे किंवा तुम्हाला कोणतं मेडिसिन सूट होईल तर त्या गोष्टी त्या पद्धतीने केल्या जातात. तर ज्यावेळेस तुम्ही म्हणजे मी सांगितलं की तुम्हाला ट्रीटमेंटची गरज आहे, तुम्ही लाईफस्टाईलमुळे तुम्ही व्यायाम करतायत, तुम्ही जेवण हे व्यवस्थित ठेवतायत, पण तुम्हाला मेडिसिनची गरज आहे, त्यावेळेस डेफिनेटली तुम्ही मेडिसिन घेणं गरजेचं आहे. किडनी खराब होणं किंवा लिव्हर खराब होणं असं जे व्यक्ती तुम्हाला सांगतात ते खूप एक वेग स्टेटमेंट झालं, ठीक आहे. वेग स्टेटमेंट झालं. मी पण सांगतो त्याच्यामध्ये रिस्क आहे, किडनी खराब होण्याची रिस्क आहे. किती रिस्क आहे सांगू का तुम्हाला? आता तुम्ही सगळे घरून आला, तिथं रस्त्याने स्कूटीवर आलं, कोणी कारमध्ये आलं, ठीक आहे. रस्त्याने तुमचा ऍक्सिडेंटची धोका होता ना, रस्त्याने ऍक्सिडेंट होऊ शकतो ना, तेवढी रिस्क आहे, पण तरी तुम्ही आलात ना. तसंच किडनी खराब व्हायची जरी रिस्क असली तरी ती गोळी घेणं गरजेचं आहे. ऍक्सिडेंटची रिस्क होती तरी तुम्ही इथपर्यंत आला, ठीक आहे. म्हणजे ती रिस्क किती होते? खूप कमी होती ना. तुम्ही इथं आला म्हणून तुमच्या सगळ्यांचा इथं फायदा झाला. दररोज तुम्ही जर 1 तास आला तर तुमचा डेफिनेटली हेल्थसाठी त्याचा फायदा होणार आहे, ठीक आहे. तसाच त्या गोळ्यांचाही फायदा आहे, ठीक आहे. तुमचा बीपी, तुमचा शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी त्या गोळ्यांचा रोल खूप महत्वाचा आहे. समजा तर 100 पेशंट आहेत, ठीक आहे. सगळं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केलं, डाएट दिलं, त्यानंतरही त्यांच्यामध्ये जे आहे हायपरटेन्शन, डायबिटीज आहे, तर आता त्या 100 पेशंटमध्ये जर आपण मेडिसिनच नाही दिलं, त्या व्यक्तीने जर रेग्युलर मेडिसिन नाही खाल्लं, का नाही खाल्लं? कारण बाबा माझ्या किडन्या खराब होतील, माझे हे होईल. तर त्या 100 लोकांमध्ये जर मेडिसिन खाल्लं नाही तर ते खराब होण्याचे चान्स जास्त आहे, ठीक आहे. त्यामध्ये डेफिनेटली 10, 20, 25% खराब होतील, ठीक आहे. परंतु आता दुसरा ग्रुप आपण घेतला आणि हे जे मी सगळं सांगतोय ते एक माझ्या मनाचं नाही, तुम्हाला ते सांगितलं. ह्या ज्या आहे या स्टडी केल्या गेल्यानंतर RCT म्हणतो आम्ही त्याला, रँडमाइज कंट्रोल ट्रायल, ठीक आहे. तर तुम्ही मेडिसिनवर असणं गरजेचं आहे, ठीक आहे. जर समजा दुसरा ग्रुप आहे की जो मेडिसिनवर कंटिन्यूस होता, तर जो ग्रुप कंटिन्यूस मेडिसिनवर होता तर त्या ग्रुपमध्ये हे प्रमाण डेफिनेटली कमी आहे. म्हणजे तुम्हाला जर बीपी शुगर आहे, तो जर तुमचं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आणि म्हणजे एक्सरसाइज, खाणंपिणं सुधारून होत नसेल आणि तुम्ही जर गोळ्यावर असाल तर डेफिनेटली तुमचा त्याच्यात फायदा आहे, ठीक आहे. तर हे जे आहे तर हे तुम्हाला म्हणजे बेसिकली सांगण्यासाठीच म्हणजे ह्या गोष्टीचा एक अवेअरनेस करण्यासाठीच मी इथं आलेलो आहे. त्यानंतर डायबिटीज, ठीक आहे. तर डायबिटीजमध्ये सुद्धा बऱ्याच लोकांचं हे असते की डायबिटीज डायग्नोज झाल्यानंतर सर माझी नॉर्मली 200 शुगर असते, सर माझी नॉर्मली 300 असते. तर हे असं लोकांना वाटतं. तिची 200-300 असते ती शुगर तुम्हाला कधी कधी सिम्पटम देत नाही, कधी कधी तुम्हाला त्याचा त्रास होत नाही त्या शुगरचा. तुमच्या शरीरातली जी शुगरची लेवल वाढलेली आहे कधी कधी तुम्हाला अचानक कळतं अरे शुगर आहे, कधी कधी अचानक कळतं अरे मला शुगर वाढलेली आहे. तर ती त्रास तुम्हाला म्हणजे सिम्पटम नाही आहेत, तुम्हाला तिचे लक्षणं दिसत नाही, पण तिचं काम ती करत असते. तिचं काम काय करत असते? किडनीला डॅमेज करण्याचं, मेंदूला डॅमेज करण्याचं. आपल्या नसा असतात, ठीक आहे, न्यूरोपॅथी म्हणतो आपण, डायबेटिक न्यूरोपॅथी, ठीक आहे. न्यूरोपॅथी म्हणजे नसांमध्ये शुगर न्यूरोपॅथी जी करते म्हणजे आपल्या नर्व्सला डॅमेज करते. तर डायबिटीजच्या व्यक्तींना बऱ्याच वेळा तुम्ही बघा त्यांना काय आहे की सेन्सेशन नसतात, थंड गरम कळत नाही, ठीक आहे. डायबिटीजच्या व्यक्तीला थंड गरम कळत नाहीत कारण त्यांना न्यूरोपॅथी झालेली असते, ठीक आहे. बऱ्याच वेळा हातापायला मुंग्या येतात, ठीक आहे. तर ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या स्टेजला पोहोचण्यापेक्षा, ठीक आहे, कारण आधी डायबिटीज होतो आणि मग या गोष्टी हळूहळू वाढत जातात. डायबिटीज सोबत पहिल्या 2, 4, 5 वर्षात या गोष्टी येत नाहीत, ठीक आहे. न्यूरोपॅथी, नेफ्रोपॅथी आणि न्यूरोपॅथी झालं, नेफ्रोपॅथी झालं, या गोष्टी ज्या आहे त्या डायबिटीजच्या सोबत येत नाही. पण तुमचा डायबिटीज जर बऱ्याच दिवसाचा असेल, 5-10 वर्षापेक्षा जास्त जुना असेल तर डेफिनेटली तुम्हाला या गोष्टी होऊ शकतात. आणि या गोष्टी न व्हाव्यात यासाठीच तुम्ही एक रेग्युलर ट्रीटमेंटवर असणं गरजेचं असतं, ठीक आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं एखादा क्रोनिक किडनीचा आजार असेल किंवा खूप वयोवृद्ध व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीमध्ये शुगरचं प्रमाण जे आहे ते डॉक्टर त्यानुसार तुम्हाला कमी जास्त ठरवून देतात की तुमची शुगर एवढ्या रेंजच्या आतमध्ये पाहिजे, तर त्याप्रमाणे आपली ती शुगर त्या टार्गेटमध्ये असावी. आणि हे जे न्यूरोपॅथी, नेफ्रोपॅथी होतं प्रिव्हेन्शन कसं करता येईल, आपण एक नॉर्मल लाईफ कशी जगू, तर हे होणं गरजेचं आहे, ठीक आहे. तर न्यूरोपॅथीमध्ये मेनली तुम्हाला काय काय दिसेल की तुमच्या हातापायाला मुंग्या येणं, त्यानंतर हातापायाची आग होणं, ठीक आहे. तर यासाठी आपली शुगर आपण कंट्रोल ठेवली तर आपण न्यूरोपॅथीकडे जात नाही. शरीरातून प्रोटीनची मात्रा लूज होते, ठीक आहे. बऱ्याच वेळा ते सुद्धा असिम्टमॅटिक असतं, आपल्याला त्रास होत नाही, पण हळूहळू आपल्या शरीरातून प्रोटीनचा लॉस होतो. आणि एक वाक्य मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की आपला जो भारतीयांचा आहार आहे तो खूप पुअर आहार आहे, ठीक आहे. आपला जो डाएट पद्धती आहे ना ती थोडीशी पुअर आहे. आपल्या डायबिटिक नेफ्रोपॅथी होण्याचा चान्स खूप असतो, ठीक आहे. आणि डायबिटिक नेफ्रोपॅथी होऊन, प्रोटीन लॉस होऊन
जसं डायबिटीज 10-15 वर्ष 20 वर्ष जुना होतो आणि तो जर ॲडिक्वेटली कंट्रोल नसेल तर डेफिनेटली माणूस काय होतो, डायलिसिसवर जातो. ठीक आहे. आणि त्यानंतर त्या स्टेजला गेल्यानंतर आपला होणारा खर्च, आपला होणारा त्रास, आपल्या होणारी धावपळ ही खूप जास्त असते. ठीक आहे. तर त्या स्टेजला जाऊच नाही म्हणून आपण एक आपलं रेग्युलर मेडिसिन घेऊन, रेग्युलर फॉलोअप ठेवून आपली शुगर, बीपी, इन्सुलिन का नको. तर डायबिटीजसाठी सर्वात पहिल्या स्टेजची ट्रीटमेंट मी जे तुम्हाला सांगितलं, ठीक आहे, परत त्याच गोष्टीवर येतो. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, एक्सरसाइज, वजन. यंग डायबिटिक आहे, ठीक आहे, यंग डायबिटिक, तर ते टाईप 1 डायबिटीज. ठीक आहे. आता टाईप 1 डायबिटीज असा आहे की त्या व्यक्तीच्या शरीरात इन्सुलिन तयार होत नाही. ठीक आहे. त्या व्यक्तीच्या शरीरात इन्सुलिन तयार होत नाही. तर टाईप 1 डायबिटीजचा पेशंट जो आहे तो डेफिनेटली इन्सुलिनवरच असावा लागतो. ठीक आहे. त्याला ते मेडिसिन उपयोगी ठरत नाही, कारण त्याच्या शरीरात इन्सुलिन तयार होत नाही. ठीक आहे. तर बरेच पेशंट तुम्ही बघितले असतील जे यंग असतात किंवा जे जन्मजात असतात किंवा जे स्टुडंट बघित असतील डायबिटीजचे ना, की जे इन्सुलिन एजमध्ये आलेलं आहे आणि त्या डायबिटीजला आपले जे व्हायटल्स ऑर्गन आहेत, आपले जे टार्गेट ऑर्गन आहे, किडनी, हार्ट, मेंदू, ते डॅमेज करायला त्याला लाईफचा खूप पुढचा वेळ मिळाला. कारण तो 10, 15, 20 वर्षाच्या 25 वर्षाच्या मुलांमध्ये म्हणजे यंग पॉप्युलेशनमध्ये टाईप 1 डायबिटीज खूप जास्त आढळतो. ठीक आहे. आणि त्याला इन्सुलिन होत आहे. ठीक आहे. टाईप 1चे मेजॉरिटी पेशंट जे आहेत, जो आपला क्लास आहे, तर हा आहे टाईप 2 डायबिटीज. ठीक आहे. टाईप 2 डायबिटीज म्हणजे काय की त्याच्या शरीरात इन्सुलिन तयार होत आहे. ठीक आहे. इन्सुलिन तयार होत आहे पण ते त्याचं काम करत नाही. ठीक आहे. इन्सुलिन तर बनत आहे पण त्याचं काम करत नाही. तर म्हणजे ते इन्सुलिन बेसिकली एक आळशी इन्सुलिन जे म्हणतो त्याची सेन्सिटिव्हिटी कशी वाढेल, तर त्याची सेन्सिटिव्हिटी वाढते ज्यावेळेस आपण एक्सरसाइज करतो, आपल्या शरीराला एक ऍक्टिव्ह ठेवतो, आपला एक मेटाबॉलिक रेट असतो तर तो त्याला आपण कंट्रोल करतो. तर आपण स्वतः जेव्हा ऍक्टिव्ह ठेवतो ते इन्सुलिन एक ऍक्टिव्ह बनतं आणि आपण म्हणतो की अरे त्याला डायबिटीज होता, तो बिना गोळ्याचा ठीक झाला. तर तो असाच बिना गोळ्याचा ठीक होतो जो फर्स्ट स्टेजचा डायबिटीज असतो, जो सुरुवातीला असतो आणि इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी कमी झालेली असते. तर आपण जे म्हणतो योगामुळे किंवा आपण एक्सरसाइजमुळे जो डायबिटीज रिव्हर्स होतो, तर तो फर्स्ट स्टेजचा जो डायबिटीज आहे कमी, जिथं थोड्याशा प्रमाणात शुगर वाढलेली असते आणि ती शुगर वाढलेली असते आणि आपलं इन्सुलिन जे असतं तर ते तेवढं ऍक्टिव्हली काम करत नसतं. ठीक आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर याच्यामध्ये तुमचं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आणि आपला आहार आणि एक्सरसाइजद्वारे तुम्ही तो कंट्रोल करू शकता. आता शुगर लेवल नुसती आपण एक खाली पोट आणि जेवणानंतर, ठीक आहे, 2 प्रकारचे शुगर करतो. त्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट महत्वाची असते डायबिटीजच्या तुमच्या डायग्नोसिससाठी, HbA1c नावाची एक टेस्ट असते. ठीक आहे. तर HbA1c जी टेस्ट असते तर ह्या टेस्टचा फायदा असतो की तो तुमचा आजची शुगर नाही दाखवत, तो तुमची मागच्या 3 महिन्याची शुगर दाखवतो. आणि मागच्या 3 महिन्याची शुगरची करत असाल पण ऍटलिस्ट HbA1c टेस्ट दर 3 महिन्यांनी करत जावी. त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण मागच्या 3 महिन्यात कंट्रोल कसं होतं ते कळेल. ठीक आहे. आणि या सर्व गोष्टी करण्यासोबतच बाकीचे एक जे बेसिक प्रोटोकॉल असतो तर त्या टेस्ट आपण कराव्यात. त्याच्यामुळे आपल्याला कळतं की ही डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आहे. हे ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.